पाहूयात पुढची बातमी। अंधेरी क्रीडा संकुल ही पीपीपी तत्वावर आहे असं SVKM संस्थेचे अध्यक्ष अमरीश पटेल यांनी याची माहिती दिली आहे। अंधेरी क्रीडा संकुलाची जागा आमच्या नावावर होणार नाही, मुंबई मनपा या सगळ्यांचं लेखापरीक्षण करणार आहे असं पटेल म्हणतात। आदित्य ठाकरेंच्या आरोपांना अमरीश पटेल यांनी उत्तर देत असं म्हटलंय, 16 एकर भूखंड ट्रस्टकडे हस्तांतरावरून काहींचा गैरसमज झालाय असं अमरीश पटेल असं म्हणतात। त्याच्या बाबतीत काय गैरसमज, काय अपूर्ण माहिती अभावे एक वेगळा चित्र झालेला होता। म्हणून आमचे अध्यक्ष माननीय श्री अमरीशभाई पटेल यांनी असं ठरवलं की आपल्याला सर्वांना जे वस्तुस्थिती आहे, जी चुकीची माहिती आहे, अपूर्ण माहिती आहे, गैरसमज झालेली माहिती आहे, त्याच्या बाबतीत खुलासा करणे, वस्तुस्थिती अवगत करणे आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे हा प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे। थोडक्यात साहेबांच्या पहिल्यांदा वक्तव्य होणार आहे की वस्तुस्थिती काय आहे। 3 मैदानांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंधेरी, DA नगर सिमेंट गोडाऊनच्या बाबतीत आणि जुहू सर्कलवर टिळक गार्डन आहे त्यांच्या बाबतीत साहेब खुलासा देणार आहे, वक्तव्य देणार आहे, वस्तुस्थिती देणार आहे। त्याच्यानंतर SVKM तर्फे डायरेक्टर स्पोर्ट्स शिक्षणाशिवाय SVKM ने अनेक कार्य जे स्पोर्ट्समध्ये केलेले आहे त्याच्या बाबतीत आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे की SVKM ने काय काय अनेक राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये काय केलेलं आहे आणि अंधेरी स्पोर्ट्समध्ये जे उघड निविदा होती त्याच्यात SVKM तर्फे काय मांडण्यात आलेलं आहे त्याच्या बाबतीत माहिती देणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर साहेबांचं डिटेल वक्तव्य राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मनात कुठल्याही प्रकारचे प्रश्न खुलासा करायचे असेल त्याच्यासाठी साहेब आणि आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत। मी माननीय अध्यक्ष श्री अमरीशभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांना त्यांचं वक्तव्य द्यावं। मी आपल्याला आमंत्रित केलं आणि आपण सर्व इथे आले त्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या मनापासून आभार मानतो। काही गैरसमज आमच्याबद्दल झालेली आहे त्याबद्दल मी खुलासा करण्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। त्याच्यामध्ये पहिला तर असं आहे की SVKM ला एकूण 16 एकर जमीन देण्यात आलेली आहे, जे गैरसमज आहे।